हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर काल आपण होतो खोपोली घाटामध्ये। मी तुम्हाला थोडासा खंडाळा घाट सुद्धा दाखवला होता आणि त्यानंतर आपण खोपोली घाट सुद्धा फिरलो होतो। आता आपण खोपोली घाटातून जुना मुंबई पुणे हायवेने निघालेलो आहोत आणि वाटेत तुम्हाला ही अशी सुंदर अशी निसर्ग दृश्य पाहायला भेटतील। अगदी छान छान असे धबधबे आणि हिरवाई पाहत तुम्ही पुढे जाता। इथे वाटेत खोपोली घाटामध्ये एक मंदिर सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे पाहणार आहोत। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही जर लोणावळ्याला वगैरे आलात, लोणावळा, खंडाळा, खोपोली एकाच दिवशी करू शकता, किंवा जर तुम्ही खोपोलीला आलात तर आपण खोपोलीवरूनच एक्सप्रेसवेवरून पुढे भाजेच्या वॉटरफॉलला जाणार आहोत। त्याचा व्हिडिओ सुद्धा उद्या येणार आहे। आता आपण ते कशा वेळेने गेलो ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला त्यानिमित्ताने पुणे मुंबई एक्सप्रेसवे सुद्धा पाहायला भेटेल। इथून पुढे आता हा रस्ता मुंबई पुणे एक्सप्रेसवेला लागतो आणि इथून पुढे आता एक्सप्रेसवे चालू होतो। खोपोलीपासून आपण एक्सप्रेसवेला लागलो आणि लोणावळ्यामध्ये आपल्याला खाली उतरायचे। हे अंतर साधारणतः 6 किलोमीटरचं आहे आणि इथे दोन्हीही सेक्शनची वाहनं चालतात, म्हणजे तुम्ही इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्हीही वाहनं चालवू शकता। एक्सप्रेसवे वरून जाण्याची सुद्धा वेगळीच मजा असते। एकदम छान असे रस्ते दोन्ही बाजूने तुम्ही पाहू शकता। अगदी रुंद असते रस्ते आणि सोबत सगळ्या हिरवळीचा आनंद घेत आपण पुढे जातो। एक्सप्रेसवेने याल तेव्हा ट्रॅफिक नियम नक्कीच फॉलो करा, कारण की रोड एकदम छान असे गुळगुळीत आहेत। मोठे रुंदीकरण असलेले रोड आहे, त्याच्यामुळे वाहनं सांभाळून चालवा आणि उगाचच घाई करू नका। जितके वाहनं सांभाळून चालवा तेवढा ह्या एक्सप्रेसवेचा आनंद घेऊ शकता तुम्ही। रोड अगदी छान असल्यामुळे खूप मजा येते ही वाली राईड करायला। ह्या मधल्या पट्ट्यामध्ये 2 व्हीलरला सुद्धा परमिशन आहे, त्याच्यामुळे तुम्ही 2 व्हीलर वगैरे घेऊन सुद्धा इथे येऊ शकता। या एक्सप्रेसवेच्या टूरचा आनंद घेऊ शकता। नेमका आम्ही एक्सप्रेसवेवरती होतो तेव्हा तिथला पाऊस गेला होता। एरवी इथे प्रचंड पाऊस असतो ना। तुम्हाला जर एक्सप्रेसवेला कधी यायचं असेल ना तर पावसाच्या दरम्यान तुम्ही या। खरंच खूप छान वाटतं पावसातून इथे। इतकी मजा येईल ना इथून राईड करताना पावसातून। आजूबाजूचे दृश्य एवढे सुंदर वाटतात, अगदी धोधो असा पाऊस पडत असतो। खूप छान वाटतं पावसामध्ये ह्या रोडला। तुम्ही आता फक्त पुढे व्हिडिओमध्ये एक्सप्रेसवेचा व्ह्यू एन्जॉय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। इथे आता खंडाळ्याचा बोगदा लागतो, तिथून पुढे जाऊन आपण लोणावळ्यात खाली उतरणार आहोत आणि तिथून पुढे भाजे वॉटरफॉलला जाणार आहोत। भाजे वॉटरफॉलचा तुम्हाला उद्या व्हिडिओ पाहायला भेटेल। आजचा हा एक्सप्रेसवेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही एक्सप्रेसवेचा एक्सपिरियन्स घेतलात का, मला कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।